राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। भारती विद्यापीठ परिसरात कौटुंबिक वादातून सुनेने 80 वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करून खून केला। या प्रकरणी 60 वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली। सुमन अण्णासाहेब शिंदे असे खून झालेल्या सासूचे नाव आहे। या प्रकरणी अनुपमा संजय शिंदे यांना अटक केली आहे। याबाबत पोलीस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे पती संजय, विवाहित मुलगा, सून आणि सासू सुमन हे एकत्र राहतात। अनुपमा यांचे पती सेवानिवृत्त आहेत। विवाहित मुलगा नोकरी करतो। अनुपमांचा किरकोळ कारणावरून सासूबरोबर वाद व्हायचा। मंगळवारी अनुपमा आणि सुमन घरात होत्या। दुपारी 1:30ला वाद झाल्यावर सुनेने सासूवर सुरीने वार केले। त्यानंतर त्यांनी स्वतःला कोंडून घेतले। ही माहिती कुटुंबियांना मिळाली। त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली। पोलिसांनी दरवाजा उघडून घराची पाहणी केली। शयनगृहात सासू सुमन या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। चौकशीत कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सुमन यांना ससून रुग्णालयात दाखल केले। अनुपमा यांची चौकशी केली। यावेळी त्यांनी खून केल्याची कबुली दिली। या प्रकरणी त्यांना अटक केली। पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी तपास करत आहेत। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।